महाराष्ट्रातील बंद पडणाऱ्या आणि स्थलांतरित होणाऱ्या उद्योगांवरून राजकारण तापलेलं आहे। केंद्र सरकारनं 36,000 कंपन्या बंद पडल्याची माहिती दिल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालंय। त्यात शरद पवारांनी ट्विट करत सरकारवर टीका केल्यामुळे आता फडणवीसांनी पवारांना प्रत्युत्तर दिलंय। त्यामुळे शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। 5 वर्षात 36,000 कंपन्या बंद झाल्याची माहिती। केंद्राच्या माहितीनंतर शरद पवारांचं ट्विट। बंद होणाऱ्या 76% कंपन्यांची केवळ नोंदणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। उद्योगांवरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातील 36,211 खासगी कंपन्या बंद झाल्याची माहिती 2 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने संसदेत दिली आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ही माहिती मिळाली होती। यानंतर राजाभाऊ वाजे यांनी माध्यमांसमोर येऊन लाखो कामगारांचा रोजगार गेल्याचा दावा केला होता। किती कामगारांच्या उपजीविकेवर याचा परिणाम झालेला आहे आणि धक्कादायक, मी ते धक्कादायक शब्द वापरतोय की कोणत्याही डिपार्टमेंटला ती माहिती नाही की किती कामगारांच्या उपजीविकेवर हा याचा परिणाम झाला। हजारो कंपन्या असतील तर लाखोमध्ये हे कामगार असतील असं म्हणायचं? हो, लाखोमध्ये कामगार असतील। 36,000 कंपन्या 5 वर्षात बंद पडल्या आणि किती कामगारांच्या उपजीविकेवर प्रश्न निर्माण झाला तर त्याची आकडेवारी कुणाकडेही नाही। खासदार राजाभाऊ वाजेंच्या प्रश्नावर केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी संसदेमध्ये दिलेल्या या माहितीनंतर राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीही गुरुवारी याबाबत ट्विट करून चिंता व्यक्त केली। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातील तब्बल 36,211 खासगी कंपन्या बंद झाल्या। मात्र या कंपन्या बंद झाल्यानंतर किती जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांना पुरेसा मोबदला मिळाला का याची माहिती मात्र सरकार दरबारी उपलब्ध नाही। हे अत्यंत धक्कादायक आहे। महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राज्य राहिलंय। त्यामुळे पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतरण होणं किंवा ते बंद होणं आपल्या राज्यासाठी भूषणावह निश्चितच नाही। सरकार कोणत्याही विचारांचं असो, औद्योगिकदृष्ट्या उन्नत महाराष्ट्र हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला दिलेला वारसा राज्यकर्त्यांनी टिकवावा अशी अपेक्षा महाराष्ट्र ठेवत असेल तर त्यात काहीही वावगं नसल्याचं ट्विट शरद पवारांनी केलं। शरद पवारांच्या ट्विटवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या उद्योगांबाबत आकडेवारी शेअर करून माहिती दिली आहे। राज्यातून उद्योग किंवा कंपन्या बंद झाल्याचा केवळ आभास निर्माण केला जात असून प्रत्यक्षात बंद झालेल्या कंपन्यांपैकी 76% कंपन्या या डिफंक्ट म्हणजेच कधीही सुरू न झालेल्या आहेत असं स्पष्ट करत महाराष्ट्र आजही देशात उद्योग आणि नवीन कंपन्यांच्या नोंदणीमध्ये अव्वल स्थानी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। त्या ट्विटला मी उत्तर दिलेलं आहे। पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, ते नेहमी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतात, म्हणूनच त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये या दृष्टीनं खरी माहिती मी त्या ठिकाणी दिली। सर्वात जास्त कंपन्या महाराष्ट्रात सुरू झालेल्या आहेत। सर्वात जास्त फंक्शनल कंपन्या महाराष्ट्रात आहेत। ज्या नॉन फंक्शनल कंपन्या आहेत, ज्या कधी सुरूच होऊ शकलेल्या नाहीत, त्याचा आकडा देऊन काही लोक फसवेगिरी करतायत। मात्र आता माझ्या ट्विट नंतर सगळ्या गोष्टी समोर आल्या। मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बंद कंपन्या आणि डिफंक्ट कंपन्या असल्याचा दावा केला असला तरी पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र तो मान्य नाहीये। कोणत्या आणि किती कंपन्या बंद पडल्या पुराव्यानिशी माहिती देतो असं म्हणत रोहित पवार यांनी चाकणमधल्या उद्योगांवरून सरकारवर निशाणा साधलाय। तर येत्या 3-4 दिवसात शरद पवार ही चाकणमध्ये पाहणी करतील असं रोहित पवारांनी सांगितलंय। दुर्दैवाने त्या ठिकाणी परिस्थिती फार वेगळी आहे आणि मुख्यमंत्री साहेब असं एखादं वक्तव्य करत असतील की काय नाही, कागदावरच्या कंपन्या होत्या त्या बंद झाल्या, हे हास्यास्पद आहे। खरं तर जबाबदार व्यक्ती आहेत, ते मुख्यमंत्री आहेत या राज्याचे। मला त्यांना सांगायचंय, एखादा अभ्यासू तुमचा नेता सांगा, अभ्यासू नाही तर तुम्हीच सांगा, नाही तर एखाद्या अधिकाऱ्याबरोबर। आम्ही ओपन एंडेड प्रेस घ्यायला तयार आहोत। कुठल्या कंपनी बाहेर गेलेल्या आहेत, किती बाहेर गेलेल्या आहेत, किती इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रातून बाहेर गेलेली आहे, हे सगळं आम्ही पुराव्यासकट तुम्हाला त्या ठिकाणी दाखवून देऊ। आम्ही परत महिन्याली चाकणमध्ये येणार आहोत। आतापर्यंत MSCBशी बोललो, PWDशी बोललो, आता MIDCशी आम्ही बोलणार आहोत।
या पुढच्या 20-25 दिवसामध्ये ह्या ज्या अडचणी आहेत, रस्ते नीट करणं वगैरे, ह्या सुटल्या नाहीत तर या सरकारला ते महागात पडणार आहे. पुढच्या आठवड्याभरात उद्योग मंत्र्यांना भेटण्याचा आम्ही प्रयत्न करू, मुख्यमंत्री साहेबांना भेटण्याचा प्रयत्न करू. आणि आम्हाला आता जे कळतंय की आदरणीय पवार साहेब स्वतः या भागामध्ये पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये येतील असं आम्हाला कळलेलं आहे. ते सुद्धा या सर्व व्यावसायिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करतील. महाराष्ट्रातील बंद होणाऱ्या उद्योगांवरून महाविकास आघाडीनं सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. उद्योग खात्यांमध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत संजय राऊतांनी उद्योग मंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे. तर सुप्रिया सुळेंनी उद्योग जात आहेत, उद्योगमंत्री चाकणला का जात नाहीत असा सवाल उपस्थित केला. 5,500 उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले किंवा बंद पडले, त्यासाठी काय केलं याचा लेखाजोखा कधी दिला आहे का? MIDCच्या जमिनी विकणं, व्यवहार करणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या कंपन्यांना पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडून नोटिसा मारून त्यांच्याकडनं खंडण्या उकळणं, हे मिंदे गटाचा जो अर्ध सरकार आहे, अर्ध फडणवीसांचं अर्ध यांचं आहे, अशी मध्ये भिंत आहे. या अर्ध्या सरकारकडून याच खंडणीबाजीची कामं चालू आहेत. इलेक्शनला जेव्हा नाशिकला त्यांची सीट अडचणीत येते तेव्हा चार्टर मिळतं ना, पण हजारो लाखो गरीब मुलांच्या जेव्हा नोकऱ्या जातात तेव्हा यांना चार्टर सुचत नाही. एक तर मोदीजी म्हणतात चार्टरनी जाऊ नका, ह्यांच्यातला एक मंत्री चार्टरशिवाय कुठे जात नाही. मग जेव्हा लाखो नोकऱ्यांची जायची चाकणला वेळ येते, 2.5 तासावर चाकण आहे मुंबईवरनं, एवढी मोठी ती काय लिंक म्हणतात, अटल लिंक वगैरे केलं ना तुम्ही, मग बसा ना गाडीत आणि जा फोनवर. एवढं काय महत्त्वाचं काम आहे इंडस्ट्री मिनिस्टरला की ते चाकणला जाऊ शकत नाहीत आणि फोनवर जात आहेत आणि त्या फोनची पण जाहिरात होते. शरद पवारांसह विरोधकांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर अखेर उद्योग मंत्र्यांनी चाकणला जाणार असल्याची माहिती दिली आहे. शरद पवारांचा गैरसमज झाल्याचं सांगत सामंत यांनी चाकणच्या उद्योजकांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं. पहिली गोष्ट अशी आहे की कुठचीही कंपनी स्थलांतरित झालेली नाही. मी स्वतः कुलकर्णी नामक पदाधिकाऱ्यांशी बोललो, हे तर मी जाहीरपणानं बोललोय. मी उद्योग मंत्री म्हणून पळून नाही जात आहे. मी चाकणला तिथं जाऊन त्या उद्योजकांबरोबर बैठक घेतोय. 2 तास लागू दे, 3 तास लागू दे, 4 तास लागू दे, त्यांच्या शंकांचं निरसन दूर होईपर्यंत मी तिथून चाकणमधनं उठणार नाही. महाराष्ट्रातील बंद पडणाऱ्या कंपन्यांबाबत केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले. पण त्याच वेळी चाकणमधील उद्योजकांच्या समस्याही गंभीर आहेत. आता सरकारने या समस्यांकडे गांभीर्यानं पाहायला सुरुवात केल्यामुळे समस्यांचा निपटारा होऊन उद्योगांचं स्थलांतर थांबेल ही अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.